तर नाशिक मल्टीनॅशनल कंपनी धर्मांतर प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली। टीसीएसचा खटला आता फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। टीसीएस प्रकरणी तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे उघड झालेत। एसआयटीनं 9 स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल केलेत। आतापर्यंत निदा खानसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आता टीसीएस धर्मांतर प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चालवलं जाणार आहे, काय अधिकची माहिती आहे? कल्याणी टीसीएस प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 हे वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत। एक गुन्हा देवळाली पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहे। या सगळ्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत 9 संशयित आरोपींना अटक केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात दोषारोपपत्र सुद्धा नाशिक पोलिसांनी न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे। आता हा संपूर्ण जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक वरती हे न्यावं आणि चालवावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ते आता हे होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि पोलीस सुद्धा अशा पद्धतीनं जे हालचाली करतायत अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। एका महिलेवरती अत्याचार, काही महिलांचा विनयभंग, धर्मांतर प्रकरण अशा पद्धतीचे वेगवेगळे आरोप आहेत आणि या सगळ्या आरोपांचे दोषारोपपत्र सुद्धा नाशिक पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेला आहे आणि हा संपूर्ण खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालावा अशा पद्धतीच्या ज्या एकूणच जे हालचाली आता नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच, त्यामुळे टीसीएसचा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। किरण, धन्यवाद माहितीसाठी।